इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। इंग्लैंड वर्सेस इंडिया 1 जुलाई से 11 जुलाई तक लाइव सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, आज जागतिक महिला दिन. आजच्या दिनाचं औचित्य साधून प्रत्येक घरातल्या तिला हसवायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. तुमच्यातल्या तिला आणि तिच्यामुळे ज्याचं आयुष्य परिपूर्ण बनलंय त्याला ही महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी तिला खळखळून हसवायला सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जोरदार स्वागत. त्यांचं कौतुक करणाऱ्या तिचं आणि अर्थात त्याचंही स्वागत. अर्थात सुंदर प्रतिभा संपन्न आणि अष्टपैलू अभिनेत्री सोनालीताई कुलकर्णी आणि खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. थँक्यू प्राजक्ता. तुला आणि इथे असलेल्या सगळ्या मुलींना महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि त्याचप्रमाणे सगळ्या त्यांना म्हणजे आपल्या मित्रमंडळींना पुरुषांना सुद्धा महिला दिनाच्या शुभेच्छा. मला महाराष्ट्राची हास्यजत्राचं विशेष हे वाटतं की जसं संतुलन जगात असायला पाहिजे की ती आहे आणि तो आहे आणि ते एकत्र आहेत म्हणून आपलं जग चांगलं चाललं आहे. तसंच हास्यजत्रेच्या सेटवर पण मला वातावरण नेहमी बघायला मिळतं की कधी असा फरक होत नाही की ती मुलगी आहे आणि तो मुलगा आहे. आपण सगळे मिळून असतो आणि तुम्ही एकमेकांना पूरक असं वातावरण निर्माण करता म्हणूनच इतका आनंद निर्माण करू शकता. तर आपल्याला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. मंडळी, आता इथे रंगणार आहे एक केस स्टडी. बघूया या केश संभारात हास्याचा गजरा कसा माळला जातोय ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. अरे मोरे आई बाई आपली दोघे. ही सीट आपली सापडली बाबा एकदा. हो 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 जरा बसू काय? अरे बसा नाही. नंतर मग जातो. नाही नाही एवढ्यात कुठे मी पण झोपणार आहे. बसा बसा, होय, बसा. होय. हा. बापरे, बस रे नीट. काय मग नाव काय तुमचं? श्याम राजपूत. वा सुंदर. हा? मस्त नाव सांगला. अरे थँक्यू. मी कातील प्रभाकर मोरे. कातील? हो. आणि हा माझा दोस्त अरुण कदम. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादू अरुण कदम. हे काय? मेंढफेम. अरे वा, टोपी मस्त घातली वाय. कितीला पडली? कुठली टोपी? हिरवा घातली बाई ती. डोक्यावर फिट बसली नाही. घट किती बसले बघ. अरे टोपी नाही हो ती. अरे ही टोपी दिसते का तुम्हाला? ही टोपी नाही आहे. मग टक्कल आहे रे. हो हो. नाही नाही, बरेच दिवसात असं चमकदारी गोष्ट मी बघितली नाही ना, त्याच्यामुळे गोल झाला थोडासा. पण टक्कल मस्त आहे. मस्त आहे. काय रे वसाड्या टक्कल आणि टोपी मधला फरक नाही तुला कळत? मी आले बरोबर ओळखलं ह्याला टकल्या म्हणून. दादा ऐकू येते मला. मी आलेला तेव्हाच मी ओळखलं तुम्ही टाकलाय म्हणून. आता हे मलाच कशाला सांगताय मी टाकलाय म्हणून? सॉरी, काय डायरेक्ट असं बोलायला नाही पाहिजे तुम्हाला. नाही नाही, डायरेक्ट पण नाही इनडायरेक्ट पण नाही. नकाच बोलू ना प्लीज. सॉरी सॉरी. काय मग कुठं बालाजी दर्शनला गेलो होतो काय? नाही नाही, मुंडन करून आलो म्हणून विचार बाकी काय. असंच केलेलं आहे ते. तुम्हाला काय करायचंय? नाही, मला काय करायचं आहे. नाही करायचं नाही तर विचारू नका ना मग. नाही नाही, बालाजी दर्शनला जातात ना तर मुंडन करून येतात म्हणून बाकी काय नाही. नाही काय बालाजीला काय महिला सुद्धा केस देतात ना म्हणून असं मला वाटलं. मी असंच माझ्या केलेलं आहे ते. उगा चिडतायत ना. मी काय कारण्या म्हणजे आता घरी गेल्यानंतर नेमका प्लॅन काय तुझा? काय उठल्या उठल्या मी डायरेक्ट सलून मध्ये जाणार आहे. लय केस वाटतात रे हल्ली माणसं. 2 आठवडे झाले नाही की केस म्हणजे तुला असं म्हणतात ना एवढं वाढतात ना. बायको बोलते ओ काय कसं दिसतंय ते जंगली सारखं. केस कापा. मग आपलं कापतो मी जाऊन. माझं काय वेगळं आहे.
मी आता ट्रेन मध्ये आलो ना तर सलून मध्ये केस कापला आणि मग आलो का नाही इथं एवढं का केस वाढतात लय भरभराट आहे रे माझ्या केसांना लय वाढतात म्हणजे मरणाचं वाढतात आता ट्रेन मधनं उतरलो कुठेतरी सलून बघणार केस कापणार मग घरी जाणार भरभराट म्हणजे केसांचा ना लय भरभराट आहे पैसा कमी पण केस जास्त आहेत माझ्याकडे आणि काय आहे कधी कधी असं वाटतं ना काय म्हणजे ज्या माणसाला गरज नाही केसांची त्याला देव का देतो ज्याला गरज आहे त्याला का देत नाही ते पण आहे. आता आपल्या समोर दुष्काळ दिसतोय आणि आपण रंगपंचमी खेळता कसं वाटतं? हो दादा हा दुष्काळ आहे हा आणि तुम्ही कशाला माझ्या समोर केसांच्या गप्पा करून राहिले नाही आम्ही आपलं असंच बोलिलं असंच नाही तुम्ही कशाला लक्ष देता वा अरे मला समजून राहिलं तुम्ही मुद्दाम करून राहिले म्हणून काय माणूस आहे आम्ही कशाला पण म्हणजे आम्ही आमचं काही खाजगी बोलायचंच नाही अरे पण तुमच्या खाजगी गप्पांमध्ये माझ्या केसांबद्दल कायला बोलताय तुम्ही तुमच्या केसांबद्दल कोण बोलतो मग? आम्ही आमच्या केसांबद्दल बोलतो अरे पण ते मला लागतंय ना तर त्याला मी काय करू तुम्ही कशाला स्वतःच्या अंगावर ओढून घेता वाय मग व्हायचं नव्हतं टकला अरे ते का माझ्या हातात होतं काय गोष्टी करत नाही उगाच चिडचिड आहे बा. नाही ते काय आपण आपलं आता जो अरे माणूस- नका ना खुसूर फुसूर करू कळतंय ना मला ते अरे आम्ही पण रिझर्वेशन केले हा, आम्हाला केलंय ना मग माझ्याबद्दल कायला बोलताय तर एवढं चिंतेसारखं आहे काय बस आता काय दुनियेत काय कोण टकलू नाही आहेत काय गोष्टी करता पाहिजे कंटाळा आला यार या माणसाच्या बाजूला बसण्यासारखंच नाही माहिती काय माझे केस असं भुरुभुरु उडतायत रे वाऱ्यामध्ये हो मर्या काय बोलतोय मर्या हो काय रे मी तुला सांगतो हा केस ना एखाद्या माणसाला वरदान असतात वरदान काय सांगतो हो म्हणजे मी असं कुठंतरी ऐकलंय काय का देव आहे ना देव हा म्हणजे असं सगळ्यांना रांगत उभं करतो आणि सगळ्यात जास्त पुण्यवान माणूस जे दिसेल ना त्याला असं भरभरून केस देऊन टाकतो बाई हा खरं मी ऐकलं हा कुठेतरी म्हणजे एखादा माणूस आहे ना तुला सांगतो जो पाप करतो ना त्या माणसाने एक पाप केलं ना त्याचा एक केस घालतो काय बोलतो त्यानं अनेक पाप केलं ना की त्याचे अनेक केस घालतात काय समजलंस म्हणजे कंप्लीट टकला होण्यासाठी किती पाप करावं लागत असेल अगणित पाप करील तेव्हा कुठं माणूस टाकला होता काय समजलं खोटं ना हो हो दादा काय म्हणजे मी काय भलते पाप केलेले मी पापी आहे आणि तुम्ही भलते पुण्यवानच्या पोटचे का अहो ऐका नका ना फालतूपणा करू काय? काही बाई अंधश्रद्धा नका पसरवू ठीक आहे अंधश्रद्धा मग? तुम्ही पिक्चर नाही बघित आपल्या पिक्चर मध्ये सगळे विलन असतात तर टकलू असतात तर पापी असतात म्हणून तर विलन असतात का ना अरे कुठलं लॉजिक आहे मग तसं तर हॉलिवूडच्या पिक्चर मधले हिरो टाकले असतात त्याचं काय बोलाल तुम्ही टक्कल सुद्धा सौंदर्याचं प्रतीक असू शकतं हा ना आणि एवढ्या केसांवर आहे ना इतरू नका जास्त नुसते केस नका बघू त्याच्या खाली थोबडं काय ते बघा पर्सनल नाही पाहिजे पर्सनल काय personal नाही? नाही ते काय हे एक सुकायल खारीक आणि तो एक पिचकेल आंबा वाटलं तर बोलू का हॅलो उगाच आपलं काहीतरी बोलत बसतात मग एवढं तुम्ही सुंदर आहो मग चिडता काय गोष्टी करताय नाही आणि नकाम्मा खडवू ना एवढे तुमच्या केसांवर तुमच्या फक्त केस मोठे बाकी तर सगळं छोटे होय काय बोल बा. कोण सांभाळून बोला? बाखर हॅलो. तू काय म्हटला होता रे काय? देव रांगेत उभं करतो अरे तू रांगेत उभं राहिल्यावर देवाला दिसणार आहे का तू बुटक बैंगन त्याला कशाला वांग्या भरीत करून टाकीन नाही नाही पर्सनल बोलताय तुम्ही हा आम्हाला? बोलीन त्याच्यावर कशा चिडता बाय सुकायला बोंबील तुझी तर चटणीच करून टाकीन जास्त केस करू नका दोघांचे केसांचे पुंजके पकडीन रपकन उपटून टाकीन मी उपटून टाकणार आहे टाक उपटून दुसऱ्या आठवड्यात येतील तुझ्याकडे काय तुझ्याकडे आहे काय उपटायला आमच्या उपटतो येतील दुसऱ्या आठवड्यात मोठं सांगतो केस उपटतो हा पुढे जाऊन ट्रेन थांबली ना की माझं लगेच येतील केस भरभराट आहे माझ्या केसांना का नाही अरे केस आहे ना तुमच्या पंख्याला बांधून टाकीन गरगर फिरवीन रे हे, गप, चिडू नको कशाला एवढं आम्ही सगळं जनरल बोलता बाय तुम्ही अंगावर घ्यायची काय गरज आहे नका बोलू ना पण मोरे जाऊ दे. एवढं वाटतं तर मग व्हायचं नव्हतं टकलू अरे माझ्या हातात येते काय माणूस आहे जाऊ ते मी वर जातो झोप नाही रे पैसे विषय बेगला विषय बोलूया आपण कंगवैया सांगा. कंगवैया घेताय का कंगवा घेताय का कंगवा घेताय का कंगवा घेताय का कंगवा ए बसाड्या तुला लाज वाटत नाही काय रे काय हो
समोर माणूस टकला बसलाय त्याला बोलतोस घेताय का कंगवा? तो कंगवा घेऊन काय करील? तू काय विचारील? हाय विचारायला काय? टकलाय ना तो माणूस. एखाद्या टकल्यासमोर तुम्ही असा कंगवा घेऊन तुम्ही बसाल तर त्याला कसं अरे वाटेल? गुच्चू बटणार आहे. अरे तो त्याचा धंदा करतोय, तू काय एका वाक्यात 10 टाकलं म्हणतोय मला? अरे तो वसाड तुझ्याकडे बघून बोलतोय म्हणून मी बोलतोय. मी कशाला बोलू? मी काय बोललो? जे आहे ते बोललो. माझा धंदा आहे म्हणून बोललो. आता या ट्रेनमध्ये 4 लोकांना जर कंगवा वापरता येत नाही म्हणून मी काय माझा धंदा सोडून देऊ काय? म्हणून मी बोललो. साहेब मी तर म्हणतो तुम्ही एखादा कंगवा घ्या, ह्याचा सोडा पाट तरी खाजवाल. अरे तुमची मार खाशील ना. निघ जा तिकडे जाऊन कर धंदा. घेताय का कंगवा घेताय का कंगवा काय घेताय कंगवा हे अरण्या लय केसांचा कंटाळा आलाय. हो. देवांना टकलू केला नसता तर बरं झालं असतं. अरे केवढा खर्च या केसांचा. हो, ते पण. कंगवा घ्या, शॅम्पू लावा, तेल लावा, रोज साबणाने धुवा. लय म्हणजे लय कंटाळा आला या केसांचा. कलप लावा, मेहंदी लावा. कशाला एवढा खर्च? ए दलिंदरांनो, अरे एवढे कसे जब्बर आहे रे तुम्ही? काय झालं? अरे नका ना फालतूपणा करू रे. कशाला केसांवर बोलताय माझ्या समोर? अरे आम्ही आता कंगवेवाला आला तर केसांबद्दल बोलणार नाही. अरे पण काय जगात केस आणि टक्कल एवढे 2च विषय आहेत? तुला काय त्याच्यावरच बोलायचे. तुम्ही चिडताव कशाला मला सांग. मग काय करू? तुम्ही तुमच्या अंगावर घेऊ नका ना ओढून खाली फुगट. एवढं वाटत तर व्हायचं नव्हतं टकलू. गोष्टी करताय काय माणूस आहे यार. आम्ही आमचं पर्सनल बोलतोय अरे आम्ही काय अरे शांत बटा ना. पुस्तक वाचा या. काय नॉलेज भेटलं तर बघा त्याच्यात. काय ऐशीच्या गावाचं टकली आहे अरे नका ना, हे खुसूर पुसूर नको करू ना. गुणगुण नको करू का? काय तोंड बंद करून बसायचं इथं. बोला, मग माझ्याबद्दल नका बोलू. अरे ते मरू दे. मला भूक लागली. काय असेल तर काढ खायला. आता काय भूक काय? काढ काहीतरी. तुम्ही आणलं काय काय खायला म्हणजे सफरचंद. अरे वा. अच्छा गुलगुलीत आहे रे सफरचंद. हो. माझ्या इथे मी काय म्हणतो कापून तरी दे, खाऊ कसा. आता ते पण मी करू. आणि इकडं काय बघ ठेवू नको कापता. यार शे. काय त्या बायकोला किती मला हा. सांगितलं की जुनी सुरी आहे ती काढून नवी ठेव धारवाली. आता ह्याने कापलं पण जात नाही. धार नाही आहे. इकडं असं तुलतुलीत कुठं घासाय भेटलं असतं जरा. तू फालतूपणा करू नको हा. डोकं इकडं- नको फिरू. अहो, एखादा बरोबर नेम धरून तुझ्या बोंबीच्या खाली बुक्का मारीन ना, आक करून मरशील तू. कशा तुम्ही बोलता मध्ये. ए तू पिरपिर नको करू. आता डोकं नको फिरू माझं. तुझी जीभ अशी ओढील या खिडकीत टाकेल आणि वरून खटकन खटका लावून टाकेल. जीभच कातरून टाकीन तुझी. अरे काय माणूस. ए, जाऊ दे. एक काम कर, ते आपलं काढ मोबाईल. अच्छा तर बघूया काय. हा जरा बघू काय ते. मजा येते जरा. टक्कल काय यार, नाही फालतू तरी आजचा प्रवासच घाणेरडा करून टाकला. नाही ते काय त्याचं गाणं संगीत म्हणजे काय? लय धमाल करता. मरण आता मरण हसूनच. तुम्ही मला सांगितलं संगीत म्हणजे काय? हं? काय संगीत म्हणजे काय? संगीत आज हो तुझे. ए अरण्या 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 हा चौगुले ना चौगुले 8-9 महिन्यापूर्वी ह्याला केस नव्हते. आता जरा बारके बारके केस देतात. यानं रोपण केला नाही काय रे. हा म्हणजे रोपण केलं नाही बसारीने पण स्वस्तातलं केलं आणि त्याच्यामुळे ते रिझल्ट नाही. होय रे. प्रसाद खांडेकरचं बस सॉलिड रिझल्ट हो. असं घोघवीत केस आलेले. हो. तू विराज जगताप आहे. हा. मी असं ऐकलं त्या वसारीने पण रोपण केला नाही. अच्छा तू टाकले आहे. अरे टकल्या कुठला म्हातारा आहे तो. वसाऱ्यात जवळजवळ 50-60 वर्षाचा माणूस आहे त्याला इकडे तरुण दाखवतात. तो काय म्हातारा 50-60 वर्ष. अरे मी त्याला आता 32-40 वर्ष समजतो ना. म्हातारा आहे तो 50-60 वर्ष. पण म्हणून त्याला तिथं असं म्हणजे वगैरे पण तो श्याम राजपूत पण आहे ना. हा, हा. त्याला पण इकडे असं मांग केस होते. अंधी होतं. हो त्या वासाड्याने सगळं काढून टाकलं आणि टाकला झाला. हो. आता टकलं म्हणजे टकलू झाला म्हणजे काय कॉमेडी करता येते काय. अरे कॉमेडी आहे ना टकले मुलं नाही अक्कल मुलं येते का नाही. हो. नाही वसाडा तू लय प्रयत्न करतो हो? कॉमेडी करायला. हा. पण त्याची कॉमेडी डायरेक्ट खानदेशात पळून जाते रे. तो प्रयत्न कर. आणि अभिनयाची सगळी बॉम्ब आहे. पण त्यांनी काही रोपण केलेलं दिसत नाही वसाड्याने. अरे कुठनं करेल.
पैसा नको त्याच्याकडे वाय अरे म्हणजे? तो साईड रोल करतो ना त्याचा पर डे कमी आहे म्हणून त्याला माझा पर डे कमी आहे विराज जगताप पेक्षा कमी आहे का माझा पर डे? मला काय माहिती ए मार नको बोलता टाकला बद्दल बोलताय ना तुम्ही ए तू इकडे बस इकडे बस खाली बस काय झालं नाही तुम्हाला टाकल्यावर बोलायचे ना बोला तुम्ही टाकल्यावर बोला तुम्ही टाकल्यावर बोला. आता पुढचं स्टेशन येईपर्यंत तुला पार टाकलं करून वा 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 एकदम टकाटक चकाचक आणि गुळगुळीत परफॉर्मन्स मजा आली. धमाकेदार धमाकेदार. प्रसादा वा वा बहारदार. खूप एन्जॉय केला आम्ही. मस्त विषय होता आणि श्याम्या तुझ्या स्पोर्टिंग स्पिरिटला मोठी दाद दिली पाहिजे. म्हणजे अफलातून आणि मला पर्सनली मला प्रामाणिकपणे असं वाटतं की आता तू जास्त स्मार्ट दिसतो, जास्त रुबाबदार दिसतोस. थँक्यू. प्रश्नच नाही श्याम्या काही. अरुण तू ट्रेनही हलवून सोडलीस आणि स्किटही हलवून सोडलीस. वा दादा. मोरे इतका खडूस वाटत होतास ना तू थ्रू आउट की म्हणजे समजा श्यामाच्या जागी मी असतो ना मी येऊन फटकावला असतो तुला. मुळात तू इतका गोड माणूस आहेस आणि असं असताना त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट कुचकट माणसाचं काम करायचं पण ते इतकं बिनचूक की क्या बात आहे. प्रभाकर काय ईज आहे यार तुझ्या कामात. सिरियसली यार अफलातून प्रभाकर अफलातून. खूप मजा आली. आणि जाता आता एक सल्ला देतो तुम्हाला दोघांना. टकल्या माणसाला कधी टकल्या म्हणू नये. तो कधीही केस करू शकतो. मंडळी आपण खूपदा ऐकलंय पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पण अशा पराक्रमी पुत्राची झळ घरीच बसली तर बघूया काय होतंय ते. हे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अवलिया कलाकार. चल रे. शिकेकाईने न्हाण्याची मजाच वेगळी असते. खरंय. एसी चालत नाहीये. मग टीव्ही लावा. हे काय लॉजिक आहे? एसी चालत नाही मग टीव्ही लावा. उद्या कोणी आलं पंखा चालत नाही खिडक्यांचे पडदे लावा म्हणशील तू. कधीतरी लॉजिकल बोल ग. किती लॉजिकल बोलतेस बावळट. काय हो सतत मला असं घालून पाडून बोलत असता. तुमची बातम्यांची वेळ झाली म्हणून फक्त म्हटलं टीव्ही लावा. अरे हो बातम्यांची वेळ झाली माझ्या. ईशा टीव्ही कुठे आहे? असं काय करता मस्जिद बंदरच्या पुढे. ते भेटी. आणि त्यालाही आता व्हीटी म्हणत नाहीत. बरेच वर्ष झाली CSMT म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज महाराज टर्मिनस. टर्मिनस. माहितीये. टीव्ही कुठे आहे? सगळं मला काय विचारता हो? जरा रिमोट आपटून बघा. सेल गेले असते. अगं टीव्ही कुठे आहे? आपटून काय होणार आहे? टीव्हीच नाही. टीव्ही कुठे गेला? हो टीव्हीच नाहीये. हो काय चाललंय आपल्या घरात? हा गेल्या 15 दिवसात 2 वस्तू चोरीला गेल्यात आपल्या घरात. कोणाची दृष्ट लागली माझ्या संसाराला मला कळतच नाहीये. भावनावती केली आहे कोणीतरी. ज्यांनी कोणी मूठ मारली ना त्याचं ना वाट्टळ होते. येडे आहेस काय का तू? का पण मी काय केलं? मूठ नाही मारले कोणी. हात साफ केलाय. आपल्या घरात चोरी झाली आहे. सिरियस हो जरा. अरे घरात वस्तू चोरीला जायला लागल्यात आता. इथं होतं काय TV होणार आहे कुठे गेला घराचं मला माहित पण नाही नाही. कळत. हा बा आला. ओके इथे घाबरायचं नाही आपण. इथे बस इथे बस. काय झालंय घाबरायचं नाही पिल्लू. हा? आपल्या घरात चोरी झाली आहे. फक्त रिमोट राहिलाय. ही कसली चोरी आहे तुझी? टीव्ही चोरीला गेला ते सांग ना. आपल्या घरात चोरी झाली फक्त रिमोट राहिला. ही कुठली आहे गोष्ट? सॉरी हा? सॉरी.
ओंकी घाबरायचं नाही, आपल्या घरात चोरी झाली आहे, टीव्ही चोरीला गेलाय. जर पटकन सगळ्यांना बिल्डिंग मध्ये सांगून ये जा. काय घरात काय ब्रह्मकमळ उगवलंय? ब्रह्मकमळ उगवलंय, सगळ्या गर्दी गोळा करतेस ती. मला लाज नाही वाटत का? काय झालंय? आपल्या घरात चोऱ्या होत आहेत, कळतंय का तुम्हाला? गेल्या 15 दिवसातली दुसरी चोरी आहे ही. माझं घड्याळ चोरीला गेलं. तुझं माहितीये ना, कमरबंद चोरीला गेलेला. बाजू बंद होता होतो. लग्नात कमरबंद म्हणूनच वापरत होतीस. ए गप. हल्ली बाजूबंद म्हणून वापरायला घेतलायस तू. कसे बोलतात बघ. असं हे खरंच लाज वाटली पाहिजे तुला, लाज वाटली पाहिजे. आपल्या घरातल्या वस्तू जातात कशा? कुणीतरी ओळखीच आहे, ज्याला सगळं माहितीये, तोच हे चोरतोय. मी आत्ताच्या आत्ता पोलिसात जातो. 1 मिनिट, पण तुम्हाला या वयात घेतील का? बिंडोक, भरती व्हायला नाही, तक्रार करायला चाललोय. नका जाऊ तुम्ही तक्रार करायला आता. मी चाललोय, मला जायचंय. ए, माझं ऐका तर 2 मिनिटं. काय करणार? सॉरी बोल. थोबाड फडून उलटा बोललास तर ती चुकले. काय करणार? सॉरी बोल. कोण ती चुकले? चौघुले ना. 22 वर्ष शेजारी आहे. चौघुले आडनाव आहे माझं. सॉरी बोल. काय करणार? सॉरी बोल. काका सॉरी काका. ओंकारने सांगितलंय खरा स्वर्ग काकांच्या पायात असतो ते. अरे बापरे, स्वर्गाला केस आलेत. काय याला ओरडताय तुम्ही? मला कळत नाही का ओरडताय. याची लायकीच आहे ती. गौऱ्या, तू स्वतःच्या तोंडाने सांगतोस की मी सांगू? तुम्हीच सांगा, नंतर बराच वेळ तुम्हाला डायलॉग नाहीये. आणि काय झालं तुम्हाला सांगतो. मला सकाळी तलप लागली सिगरेटची, म्हणून या वासाडीचा मी कपाट उघडलं तर बघतो तर काय, हे बघा. गौरव, गौरव, तू सिगरेट पितोस? अगं कशावर फोकस करायचं ते ठराव आयुष्यात. सिगरेट पितो ते जाऊ दे चुलीत, हे काय मग? माझा बाजू बंद. गौऱ्या, हा तुझ्याकडे कसा आला? काका ते म्हणजे तू चोरी केलीस तुमच्या घरी? नाही काका. अरे तुला मुलाप्रमाणे वागवलं ना, ओंकाचा मित्र म्हणून घरात आलास, हे पान फेडलेस तू. तू घरात चोरी केली? मी नाही. लाज नाही वाटली तुला? ओ गणपुले नीट ऐकून ते घ्या. गणपुले नाही हो, चौगुले. काय चाललंय? चौगुले चौगुले ह्याने चोरी केलेली नाही आहे. मग? उलट तुमच्या पोराने ह्याच्याकडे आणून दिला आणि म्हटला थोडे दिवस तुझ्याकडे ठेव, याचा विकायचा प्लॅन आहे. ओंकार, हे मी काय ऐकतोय? चिडू नका. त्याचा विकायचा अरे प्लॅन. कळलं हो, मी रिॲक्शन देतोय मी. ऐकू आलं मला. रिॲक्शन तर देऊ दे ना मला. हे काय केलंस तू? चिडू नका. तू स्वतःच्या घरात चोरी केलीस? हे बघा, चिडू नका. तुला लाज नाही वाटली? हा? तुझ्या सख्ख्या आईचा कमरबंद चोरलास तू? अहो, बाजू बंद आहे. ते हो, महत्वाचं आहे का या क्षणाला? बाजूबंद काय कमरबंद ते महत्वाचं आहे का? त्यापेक्षा भीषण काय आहे, तुझा मुलगा तुझ्या घरात चोरी करतो, हे महत्वाचं नाहीये का? मला सांग, चोरी का केलीस? मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. ओंक्या, ओंक्या कुठे कमी पडले रे मी सोन्या? नाही आई. बाबूश कमी कुठे कमी पडले रे? नाही आई. असं कसं केलंस रे तू? एक वेळ तू सिगरेट पी, तू 120-300 मावा खा, तू दारू पिऊन गटारात लोळ, तू पाईपलाईन वर जाऊन गांजा मार, पण तू स्वतःच्या घरात चोरी केलीस. हे अति झालं ओंक्या. ए बावळट, इतर गोष्टींची मुभा कशाला देतेस तू? चोरी करू नको बोल आणि संपव ना. हे कर ते कर, पण चोरी करू नको, हे कशाला पाहिजे तुझं? मागं टाळकं सटकलंय माझं. चिडू नका. माझ्या तुझ्या तोंडून मला ऐकायचं काय ते कर. चिडू नका. ओंक्या बोल, ओंक्या बोल, खरं काय ते मला कबूल कर. तुझ्या तोंडून मला ऐकायचंय. असं नाही ऐकणार तू. आत्महत्याच करतो. काय करताय? दरोडेखोरांचंच किट आहे. चौगुले ऐका, त्या स्किट मध्ये मी होतो. उगा जीवाशी खेळू नका. पाया मरण नाही. जातो. मारतोय काका.
माझ्या का वागलं ओळख्या. काका छोटी गोष्ट आहे माझा काका कुठे आहे काकाला काय झालं? माझ्या तिकडे लांब जा ओळख्या का वागलंस हे? शांत सांग रे काय ते. बापरे दरोडखोरच की का वागलंस हे? शांत काय झालं हे का झालं तुझं सांग मला बाबा का झालं आय एम सॉरी बाबा नाही. बाबा बाबा हे चुकून झालं बाबा चुकून झालं ओंक्या हो बाबा ओंक्या चुकून झालं हो, बाई, बाबा. तुझं असं म्हणणं आहे तुझ्या आईच्या तिजोरीवरून तुझा हात चुकून पडला हो, बाबा. आणि तो बाजूबंद का कबर म्हणतो तुझ्या हाताला लागला आणि तो तुझ्या झिपऱ्याकडे दिला हे चुकून झालं हो बा याचा अर्थ घड्याळ आणि टीव्ही सुद्धा तूच नेलेस तूच चोरलेस टीव्ही कुठे आहे? टीव्ही कुठे आहे? टीव्ही कुठे आहे? काका टीव्ही ओंकारने दत्तूच्या घरी ठेवायला दिलाय मूर्ख माणसा अरे अरे रिमोट इकडे सेट टॉप बॉक्स इकडे त्या दत्तूला टीव्ही दिला तो कसा बघणार टीव्ही बाबा बाबा बसा 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 तुम्ही काय होतंय तुम्हाला बसा अगं मूळ मुद्दा काय आहे कशावर ओरडली पाहिजेस तू सेट टॉप बॉक्स इकडे त्याचा काय करायचं तुला पुरीत घालायचा का तो त्याने तुझ्या पोराने टीव्ही विकला नाही बाबा विकला विकलेल्या पैशातून तू काय करणार आहेस बाबा बाबा ओंक्या मला खरं सांग विकलेल्या पैशातून तू काय करणार आहेस त्या कोमलला वाचवणार आहे कोमल कोमल अजून किती वेळा त्या शेट्टीच्या घशात पैसे घालणार आहेस का सुनील शेट्टी सारखा माझ्या पोराच्या मागे लागलाय मला कळतच नाहीये ऐक ना ईशा झांझरिया अशीच माहेरी जा ना बदलापूरला झांझरिया करत जा ना जरी अरे ही खरंच चालली काय सोड हिचं काय करू यार मी काकू कुठे जाताय तुम्ही म्हणाले म्हणून मी सॉरी अगं तुझं काय करू मी Sorry. मला थोडी जादू येत असती ना थोडी जादू येत असती तुझा पोपट करून सोडला असता वर बाबा नका बोलू नाही सर. बोलत सॉरी तू बाबा काकू या बाबा का वागलास मला संपूर्ण माहिती पाहिजे तुम्ही बस मला ह्याची माहिती पाहिजे प्लीज बसून घ्या प्लीज कोमलची माहिती पाहिजे अहो काही झालेलं नाहीये बाबा बाबा मी हे त्या ह्याच्याकडनं शेट्टीकडनं कधीच सोडवलं तिला हा तुमचं ते किडनीचं खोटं कारण सांगून नाही का मी पैसे घेतले होते सत्य वचन मारेन मला बोलतोस मारेन तू नाही 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 तू ह्याला अरे लाज नाही वाटत तुला माझी किडनी आठवण करून देतोस तू बापाला बाबा बाबा काय करणार सांगा ना मला ती कोमल खूप खूप शालीन होती ती खूप साधी आहे तिला कोणी येतं आणि फसवून जातो बाबा मी काय करू सांगा ना दुनिया ना खूप खूप वाईट आहे दुनिया बाबा त्या दिवशी तिला पोलिसांनी हुक्का बार मध्ये पकडलं हुक्का बार म्हणजे तुम्हाला हुक्का बार नाही माहिती नाही माहिती दे ओके बाबांना हुक्का बार पण नाही माहिती नाही मी कधी गेलो नाही हुक्का बार नाही का सगळे हुक्का पित असतात तिकडे हो. म्हणजे कसं आहे माहितीये का एक काचेचा असा पॉट असतो आणि त्याला एक मोठी नळी असते बाजूला खालच्या पॉट मध्ये पाणी घालायचं वरच्या पॉट मध्ये फ्लेवर हवा तसा म्हणजे ग्रीन ऍपल व्हॅनिला पीच कधी कधी मिक्स करण्यात पण गंमत असते अरे वा. वरून सिल्वर फॉईल लावायची आणि टूथपिकने असे बारीक 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 भोकं करायची पेनाने वगैरे करायची नाही कारण का मग काय होतं भोक मोठं झालं ना तर ऍश खाली पडतं आणि मग घशाला लागू शकतं त्यामुळे सुई असेल तर अजून उत्तम हा मग सुईने अशी बारीक 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 भोकं करायची आणि मग त्याच्यावर मॅजिक कोल ठेवायचा मग तो मॅजिक कोल पेटवला की असा तो पेटला ना की मग तो प्रॉपर पेटला ना की असा मोठा ड्रॅग घ्यायचा आणि मग हलक्या हाताने असं टॅप करत रिंग सोडायचं आणि मग जो सगळ्यात जास्त रिंग सोडेल ना तो हुक्का किंग असतो आणि मग असं आपण मग ते बोलायचं वगैरे नाही तर होतं मी जेव्हा ऑफिसला जातो तेव्हा कुठे कुठे फिरत असतेस तू तुला कसं माहिती आहे सगळं हे कसं माहिती तुला एवढं ऑथेंटिक कसं माहिती तुला येता जाता नजरेस पडतं ही कुठली ठिकाणं आहेत जी येता जाता लागतात तुला नको जाऊस त्या येता जाता या ठिकाणांवर चिडू नका ना
सांग ना जरा. सॉरी मी टाळकं सटकले काका बाबा बरं अगं Sorry. हुक्काचं सांगतेस तू. आयुष्यात कधी तुला चिकन सुक्का नाही जमलं. हुक्काचं बरं माहितीये तुला. मजा नाही. काय मजा काय नाही. हुक्का सुका हसायलाच नाही आला. इथे हसायला बोलवलं तुम्हाला इकडे मी. घरी जाऊन लावा ना हास्य जत्रा. इकडे कशाला आलात. स्किट बघायला आला तिकडे तुम्ही. अगं ए बाई काय? एवढं हुक्क्याची कशाला माहिती देतेस तुझ्या पोराला. मी नाही. छातीचा कोळसा होईल आणि तुझे ते बुडबुडे आहेत ना ते आयुष्याला येतील तुझ्या. कॅन्सर होईल, टीबी होईल, जाशील. हे सगळं वाईट असतं प्रकृतीसाठी. लक्षात घे. नाही करत पण मी बघते फक्त. नको बघूस तेच सांगतोय मी. खरंच ना ह्या क्षणाला मी मेलो असतो ना तर चांगलं झालं असतं. काका असं काय बोलता काका? तुम्ही मेला असता तर ओंकारला चोरी करावी लागलीच नसती. कारण तुमच्या पॉलिसीच्या पैशावर त्याने कोमल वहिनीला सोडवलं असतं. बापाला जाऊन सांगता. ऐकलं मी पण आयडिया नाही आवडली. अरे हे कोण शेजारी आहे रे. 22 वर्ष माझ्या बाजूला राहत आहेत. चिडू नका ना. बाबा तुम्ही सोडून द्या चिडू बाबा. नका, चिडू बाबा नका. बाबा ऐका बाबा तुम्ही ऐका ना माझं. मी तेच सांगतोय तुम्हाला. मला माहिती पाहिजे ती. हो अहो काही नाही. अहो ती बिचारी स्वतःच्या पायावर उभं राहायला गेली होती हो. तिला एका माणसाने सांगितलं, एक बॅग दिली. तो म्हणाला की ते हुक्का बारमध्ये जाऊन एका माणसाला दे, तुला ह्याचे पैसे देतो. ती बिचारी गेली. तिला माहित नव्हतं त्या बॅग मध्ये ड्रग्ज आहेत. पोलिसांनी पकडलं तिला आणि आता मला सोडवायचंय तिला पोलिसांकडनं. बाबा पैसे हवेत मला त्यासाठी प्लीज बाबा. मूर्खा मुलगी आहे ती कोमल. एवढीशी अक्कल नाही तिला. बॅगेतनं स्मगलिंग करण्याचे दिवस उरलेत आता. ते प्रेम चोपडा रणजित त्यावेळेचं होतं. आता अशा छोट्या छोट्या पुड्या करायच्या, हिल्स मध्ये ठेवायचं किंवा आंबाड्यात खोचायचं, प्लॅस्टर मध्ये घालायचं किंवा गेला बाजार मोजात तरी टाकायचं. बॅग घेऊन फिरतात. तू आरशासमोर उभं राहून स्वतःला टपली मार. हिचं काय करू यार मी. मग डोक्याला राशीला लागले माझ्या ती. अरे काय करायचं नाही ते सांग ना. खबरदार कुठे शिकलीस हे सगळं. कुठे ऐकलंस. येता जाता नजरेस पडत. या पुढे किचन आणि हॉल एवढंच यायचं जायचं. असं आलं की युटर्न घ्यायचा, परत युटर्न घ्यायचं, एवढंच यायचं. असं का बोलताय. दुसरीकडे दिवस तांगडा तोडून हातात देईन तुझ्या पण मी सांगून. काय केलं असं का करताय? मला बोलायचं नाहीये. हे बघा तुम्ही ए, दत्त बाबू, दत्त बाबू. ऐक ना काय इकडे ये. दत्तू मोरे दत्तू चाल इकडे. आणि ओंकार इकडे या. दत्तू इकडे. दत्तू अहो चिडू नका ना. दत्तू थांब. लांब राहा. चिडू नका. मारतोय मला बघितलं. थांब. हे घे गडा उचलते. गडा उचल. इकडे तुम्ही चिडू नका. इकडे. आमचा टीव्ही 5 मिनिटात इकडे आणायचा. तिथं छातीच्या केसानं मध लावेन आणि अस्वल सोडेन मागे. नाही शांत हो ना. 5 मिनिटात आमचा टीव्ही इथे असला पाहिजे. 5 मिनिटात देईल तो देईल. टीव्ही पाहिजे मला. काका तेच सांगण्यासाठी आलो होतो मी. हा. ऍक्च्युली तुमचा टीव्ही माझ्याकडून फुटला. फुटला. हा कसं काय. हा म्हणजे घरात कोणाचं लक्ष नव्हतं ना, तेव्हा मी टीव्ही ना हॉलच्या बाल्कनीत नेऊन ठेवला होता. मग नंतर मला कळालं की आम्ही मागच्याच महिन्यात बाल्कनी तोडून हॉल वाढवला होता. टीव्ही डायरेक्ट खाली पडला. फुटला. सादरीकरण हसून हसून मेलो आम्ही. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात. प्रसाद दा. ईशा काय अमेझिंगली डेव्हलप होतीयस तू यार. वा, 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 ईशा. आउटस्टँडिंग म्हणजे त्याच्यामध्ये इतकी जेन्युनिटी आहे त्या बावळटपणामध्ये सुद्धा, किंवा त्या तो जो भोळेपणा त्याचा आव आणल्यासारखा वाटत नाही ना. हे तुझं कौतुक आहे. Yes, yes. वा वा मोरे फॅन्टॅस्टिक. 2-4 वाक्य होती पण हा म्हणजे तुझ्या कुर्त्या इतकीच गुलाबी. ओमकार गौऱ्या फॅन्टॅस्टिक. फार मजा आली. अफलातून. वा, वा, वा. बहारदार. सोनाली ताई. ओंकार, तुला इतक्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलंय, पण आता तू एक कॉलेजमध्ये नापास होणारा असाच एक मुलगा वाटत होता. आणि गौरव, तुझं तर वर्णन काय करावं. तुला जी गडबड झाली होती, म्हणजे मला तुझी बॉडी लँग्वेज कधीच करता येणार नाही. फार मजा आली तुम्हाला दोघांना बघताना. ईशा, तू माहेरी जाताना झांझरियावर मी तुला वचन देते की मी मुंबईहून पुण्याला तशी जायला तयार आहे. अशक्य आहे हे. अशक्य नाचलीस तू. समीर, तू
पोलिसात भरती होण्यासाठी जे काही केलंस 1.5 सेकंदासाठी किंवा किचनमधून हॉलमध्ये आणि हॉलमधून याच्यासाठी तू जो अबाउट टर्न करून दाखवलास, इतक्या लहान लहान गोष्टी किंवा शेवटी तू जे मूर्छित पडलास, या सगळ्या गोष्टींमध्ये ना समीर प्रत्येक वेळेला असं जाणवतं की हा एक्सलन्स नाही जमणार कोणाला. तुझे समरसून करत असतोस आणि तरी प्रत्येक वेळेला तुझं पात्र वेगळं असतं. तर हे वैविध्य तू जे आम्हाला दाखवत असतोस, त्यासाठी ज्या कामावर माझी प्रचंड निष्ठा आहे त्या कामाला स्मरून मी तुझी नजर काढते. किती गोड. वा, वा, वा. वा, वा, काय. अप्रतिम. मंडळी, तुम्हाला आठवतंय आपला पृथ्वी प्रताप एक महिलांचा ग्रुप घेऊन उत्तराखंडला जाणार होता. हा, तर ह्या सर्व महिलांची सुनामी धडकली आहे उत्तराखंडला. चला तर बघूया तिथे हास्याच्या किती जोरदार लाटा उसळत आहेत ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अवली जत्रेकरांना. ऐका ना एकदा माझं पण ऐका ना प्लीज. तुम्ही ना प्लीज सगळ्याच्या सगळ्यासाठी वेळेवर या ना एका ठिकाणी प्लीज. ठरलंय ना एका ठिकाणी वेळेवर पोहोचायचं तर या ना वेळेवर. MJ टूर्स अँड ट्रॅव्हल्सची वेटिंग रूम केली आहे. तुम्ही तुमच्या लक्षात येतंय का? तुम्ही चिडू नका ना पृथ्वी, जरा शांत व्हा ना. हो ऍक्च्युली आम्ही मार्केटमध्ये गेलेलो. तुम्हाला माहितीये ना, मार्केट म्हटलं की हरवायला होतच हो. काय इतकं लाडे लाडे बोलायचंय का तुला? दादाला नाव सांगू का? वहिनी येऊन बस इथे गपचूप. ठीक आहे, हरकत नाही. बघ ऐका, लाडे बोला हवं तर, पण नका ना हरवू. वेगळ्या राज्यात आलोय की नाही आपण, नका हरवू. हा, माझ्यावर जबाबदारी हो तुमची. काही बरं वाईट झालं तर. हा, असं बोलू नका हो, आम्ही तुमच्या भरोश्यावर आलोय हो. हो हो नाही कविता नाहीये ही, कविता नाही. हे जनरल स्टेटमेंट आहे एक. असं बोलू नका हो, तुमच्या भरोश्यावर आलेलो आहोत. हो, जनरल स्टेटमेंट आहे. तुम्हाला वाटतंय ना मी असं नको बोलायला, मग इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. हा, मी जिथे बोलावतोय तिथे त्या वेळेत पोहोचा. मी काय म्हटलं होतं, इथे आपल्याकडे फक्त एकच नेटवर्क आहे, ते म्हणजे GSNLचं. प्रत्येकाला वेगळं वेगळं सिम कार्ड घ्यायला सांगितलं होतं एक, कुणीच नाही घेतलं. असं का करताय? असं नका करू. हा, माझ्यावर जबाबदारी आहे तुमची, असं नका करू. ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळेत या. आपली ठरलेली वेळ कितीची होते? 5ची होती ना, आता वाजलेत किती? 5:30. तुमचं लेक्चर ऐकून उशीर करायचा आहे का आता आपल्याला? नाही आपल्याला अजिबात उशीर करायचा नाही आहे. नाही मी मस्करी केली हो, चेअर करतोय तुम्हाला. कमॉन, आपण उत्तराखंड मध्ये आहोत. कमॉन यार, सनसेट बघायला जायचं आहे आपल्याला. 1 2 3 4 5. येस. 6वी कुठे? 6व्या त्या कुठे? अरे तुमची आई कुठे? माझी आई नाही, माझ्या नवऱ्याची आई आहे. त्या कुठे? अहो, मार्केटमध्ये फिरत बसल्यात त्या. त्यांना सांगितलं मी 5 वाजता आपल्याला पोहोचायचं इथे, पण ऐकतच नाही तो. प्रत्येक दुकानात जायचं असतं यांना. म्हटलं ठीक आहे, तुम्ही फिरत बसा, मी जाणार आहे पुढे, तुम्ही तुमचं बघून घ्या. ठीक आहे, मी त्यांना घेऊन येतो. ओके, तुम्ही इथेच थांबा, कळलं? मी आणतो त्यांना. मी येऊ का सोबत? हो जा, दिवसा उजेडी बॅटरी घेऊन जा त्यांच्या सोबत. ओ, तुमच्या 32 बॅटऱ्या दिसतात ना, एका बुक्कीत पाडून टाके ना. कसे बोलते मग? या पाडा. वहिनी रसिका ताई, वहिनी, पाडा ना, पाडा. जरा लांब व्हा. ऐका ना, एक मिनिट, तुम्ही नका ना बोलू, कशाला ताईच्या एक मिनिट थांबा ना यार, थांबा ना. प्लीज ऐका ना त्यांचं. नका भांडू. आणि आता इथनं कुणीही जाऊ नका, मी आईंना शोधून येतो, त्यांना घेऊन येतो. ओके, हो या. तुम्ही काळजी करू नका, मी बघते. बघा. प्लीज जा. वेळेत या. काय उपयोग आहे वेळेत येऊन? कुणीच नाहीये, ते उगाचा नुसता टाइमपास चाललाय. चल आपण तो ड्रेस बघितला होता ना तिकडे, आपण मार्केटमध्ये जाऊन पटकन घेऊन येऊया. हे येईपर्यंत हा चालेल, दे माझं. तुम्ही कुठे चाललायत आता? आम्ही ना एक ड्रेस बघितलेला, 2,500ला होता तो. वहिनीने भांडून 500 रुपये कमी केलेत. आता बघू 1800ला दिला तर दिला. नाही 1,500लाच घेणार आहे मी. काय सांगताय? बाप रे, एवढं बार्गेनिंग? मग तुला माहिती नाही अगं कोण होतो आम्ही. सहसा लोक नादी लागत नाहीत आमच्या. ठीक आहे. ए चिरके, ने नाहीला ने. ऐका ना, लवकर येतो. ऑलरेडी गेले. घाबरत. ताई,
माझी सकाळची कविता कशी वाटली तुला? सांगू ठीक आहे ठीक आहे घाबरले ना मी. आई आई हो आई मला आई मला असं घाबरायला आई झालं ना हो, मग. आई. तुम्ही देवासारखे धावला, आई, मी आई. खरंच सांगते. पण आई हो. मला तुम्ही आई असं हो. वाटतंय तुमचे पाय धरावे आई आता. आई पाय आई 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 मला तर इच्छा आई होते. आई साष्टांग नमस्कार नाही नका. घालावा. आई आई पाय देवासारखे धावला. आई, आई, आई. मला खरंच मी सांगते. थांबा जरा थांबा. आई बसा बसा इथे शांतपणे. किती दंगा करताय आई? हरकत नाही कशाला जायचं मार्केटमध्ये नाही फिरायला? ठीक आहे ठीक आहे हरकत नाही आई परत असं करू नका आता ठीक आहे आता सगळे आलेले आहेत ओके एक काउंट घेतो 1 2 3 4 4च जणी आहेत दोघी नाही दोघी कुठे गेल्या ऐका सॉरी त्या दोघी कुठे गेल्या त्या मार्केट इथे जवळ गेल्या. त्यांना तो एक ड्रेस घ्यायचा होता, म्हटल्या पटकन येतील. अरे यार असं का करताय तुम्ही आपण इथे उत्तराखंड मध्ये ड्रेस घ्यायला आलोय का अहो असं नका करू प्लीज नका करू तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे अरे सनसेट होतोय आपल्याला तिथे आता कुठे गेल्या त्या दोघी कुठे गेल्या ते जवळच गेल्यात मार्केटमध्ये. 5 मिनिटात येतील म्हणाले. मी त्यांना शोधून आणतो लगेच आणतो तुमच्यातलं कुणी जाऊन तुम्ही ह्या जाऊन आल्यात आता तुम्ही कुठे जाऊ नका प्लीज मी नाही जात हो कुठे मला मुळात यायचंच नव्हतं आज रूम मध्ये लोळायचं होतं तुम्ही सांगितलं म्हणून आले मी इकडे बरं आता मी आले तर मला सनसेट बघायचं आहे नाही तर उद्याचा सनराईज तुम्हाला बघता नाही येणार मी आलो त्यांना आपण बघू आजच्याच बघू मी आलो शोधून कुठे गेल्यात म्हणाल त्या इकडे इथे या दिशेला इकडे थोड्या एका गल्लीत गेल्या असतील. उगाच मला घाई 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 केली. इथे ऑपरेशन झालंय गुडघ्याचं तरी इथं कोणी आलेलं नाहीये. सगळ्या आल्या होत्या फक्त तुम्ही एकट्या नव्हतात. आई ते तू चल आपण मफलर घेऊया मला खूप थंडी वाजते अरे बापरे. त्या दोघी आल्या की आम्हाला हाक द्याल का ते आले ऐका ना फक्त प्लीज लवकर या कारण ते आता येतीलच. 2 मिनिटं हा, 2 मिनिटं लगेच या. नका या, नका हा. प्लीज नका करू असं प्लीज मी तुमच्या पाया पडतो आपल्याला वेळेत जायचंय की नाही आपण सूर्यास्त झाल्यानंतर काय बघणार आहोत मला सांगा चंद्र बघणार आहोत का आपण नाही की नाही सूर्यास्ताला महत्व आहे की नाही नका जाऊ कुठे ठरलेल्या गोष्टी ठरलेल्या वेळेत घडायला हव्या की नाही 1 मिनिट लोकसंख्या परत कमी का झाली या दोघी कुठे गेल्या यार ऐका त्या इथेच गेल्यात मफलर घ्यायला समोरच गेल्यात. 2 मिनिटात येतील. ठीक आहे येतील ते. ऐक 2 मिनिट त्या वनिताबाई मफलर घ्यायला गेल्यात. हो मफलर बांधणार कुठे आहेत त्या? मान कुठे आहे त्यांना? हसू नका कळतंय का यार तुम्हाला तुम्ही थांबा ना यार सगळ्या एका ठिकाणी एका वेळेत थांबा ना यार चिडू नको बेटा. मी त्या दोघींना घेऊन येतो कोणी जाऊ नका चिडू नका तुम्ही. शांत बस का चिडू नका शांत कुठे गेले त्या इथे सरळ गेलात ना तिथेच समोरच आहेत. इथे चिडतात ते. आपण कुल्फी खायला जाऊयात बर्फात आता कुल्फी. हा कुठे कुठे कुल्फी कुठे? तिथे कशी लगेच मान वर आली कुल्फी ऐकल्यानंतर? खा कुल्फी खा आणि आजारी पडून घ्या. आई तुम्हाला सर्दी खोकला होतो कशाला खायची कुल्फी? काही सर्दी खोकला वगैरे होत नाही मला. मी छान ठणठणीत आहे. मला काही होत नाही. मला ठीक आहे मग कुल्फी. चला 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 ऐक ना गुडघे दुखतात माझ्यासाठी घेऊन येशील का येताना? आणते पिस्तावाली असेल तर चालेल मला. आणते त्यांना सांगू नका मी आणते. ते आणतील. जाऊयात मग. चल 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 मी तिथे त्या बाजूला आहे. मी काय म्हणते त्यांना सांगा आल्यावर आम्ही येतो म्हणून लगेच. मी इथेच थांबले. मला एकटीला भीती वाटते. मी इथे- इथनं हलू नका. मी इथे मी थांबले. तुमच्या पाया पडतो मी आई शपथ सांगतो मी तुमच्या पाया पडतो तुम्ही एका ठिकाणी थांबा ना यार मला सगळं माहिती आहे तुम्हाला मफलर घ्यायचं होतं थंडी वाजते सगळं मान्य आहे कुठेच जाऊ नका प्लीज पाया पडतो इथे बसा प्लीज हळू कोणी बेटा. कुठे जाऊ नका प्लीज कुणीच कुठे जाऊ नका प्लीज हळू. अरे कुठे जाऊ नका म्हणजे माझा हात धरा असं नाही होत नाही मला भीती वाटते. ती एकटी सोडून गेलीये ना. तू देवासारखा हे आलास बघा रे आता ती मगाशी. गेली ना सोडून आता आपण चौघच राहिलो ना आता तिघी जणी गायब आहेत ना आ. हा? बेटा तिघी जणी कुठे गेल्या ते कुल्फी आणायला गेले. मला लागायच्या कुल्फी आता एवढ्या थंडीत मला नाही करायची नोकरी खड्ड्यात गेली तुमची टूर मला नाही करायचं सोडला मी जॉब सोडलाय बघा मी नाहीये तुमचा टूर मॅनेजर खड्ड्यात जा मी इथे थांबीन मी तुमच्यावर येणार नाही मी वाटेल ते करीन मी लोकांना दगड मारेन मी माकडासारखा नाचेन पैसे देईन मला नाही करायचं काम मला नाही करायचं खड्ड्यात जा मरा 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 अरे मरा मी बर्फावर असा लोळी मला नाही करायचं काम ऐका ना काकू. अहो ते फक्त म्हणतात असं. मागच्या वेळी पण नाही का नोकरी सोडली होती पण नंतर आलेच
या नाही मिळाली आई नाही मिळाली कुल्फी नाही मिळाली, सगळ्या संपल्या कुल्फ्या चला निघायचंय ना. 1 2 3 4 5 6 सनसेट दाखवतो या. वा 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 महिला मंडळाचा अप्रतिम असा परफॉर्मन्स. झकास. सोनालीताई, नवी नवरी उत्तराखंडात एकटी आली बहिणी बरोबर. त्याचं मला खूप वाईट वाटलं. नाही यार, तुला एक रोमॅन्टिक सुट्टी पाहिजे. येस नाही पण खूप मजा आली आणि धमाल गोंधळ घातलात. मज्जा आली आम्हाला बघताना. थँक्यू. मंडळी, हा हास्य गजर असाच चालू राहणार आहे. इथे वेळ झाली आहे निरोपाची, पण तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. नमस्कार मंडळी. सुखदुःखाच्या लपंडावात हास्याचा उंच झोका घेण्यासाठी सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, तमाशाचा फड गाजवणारी लावण्यवती आज इथे येणार आहे तिच्या पहिल्या वहिल्या रेकॉर्डिंगसाठी. चला तर बघूया तिथल्या गमती जमती ज्या दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी विनोदवीर. क्या बात आहे यार, क्या बात आहे यार. कसं वाटतंय पम्या? जलवा वाटतोय ना? हा? जलवा वाटतोय? दुसरा ओढ ना मध्ये काय काय दुसरा ओढ मध्ये थोडं अरे ते थुक ना आणि बोल ना. छान मस्त मस्त. सजेशन पेक्षा तुम्हाला मावा महत्वाचा वाटतो काय रे? अरे पहिल्यांदा मी लावणी कंपोज केली आहे यार, मला दे ना सजेशन्स. एक तर प्रोड्युसर आहे ना, तो मला सांगत होता लावणी कर लावणी कर लावणी कर. लावणी लिहून घेतली जबरदस्तीने आणि आता तोच नाहीये. मला सांगता शेवंताबाईंना मी घेऊन येतो रेकॉर्डिंग करायला. अरे कुठे आहेत त्या? 3 तासासाठी बुक केलंय यार. मला टेन्शन आलं यार. होईल ना यार चांगलं? पम्या काय कानात पण मावा भरलायस का रे? रिॲक्ट हो ना काहीतरी. काम करतो काय काम करतोय? नमस्कार 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 कसं काय, बरं आहे का? मस्त मस्त साहेब. बसा ना, बसा. झाली तयारी झाली ना सगळी. हा तयारी झाली. जोरदार करायचंय बरं का आपल्याला. हा करणार. शेवंताबाई कुठे आहेत? अरे येतील हो, हे का आत्ता येतील त्या. टेन्शन घेऊ नका. वा वा. नमस्कार 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 बरं का. नमस्कार 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 बाई नमस्कार. तुमच्याबद्दल खूप ऐकलंय मी यांच्याकडनं. इश नाही म्हणजे सॉरी माफ करा. म्हणजे तुमच्याकडे बघून असं वाटत नाही तुम्ही असे लावणी अदाकारा असाल, म्हणजे असं परफॉर्म करत असाल लावणी. माफ करा. काय काय? यो माझा बायको आहे. अहो लावणी कुठे तवा? गडू नुसता बैठक मारून बसतोय घरात. याची कसली अदाकारी तवा? असलं काय नसतंच. निराळच गाणं आहे आमचं. हे बघा असंच आहे. बायको आहे माझा. बरं ह्यो आमचा कार्यकर्ता आहे. नमस्कार नमस्कार. ती काहीतरी शूटिंग बिटिंग करतो म्हणला हे गाण्या बिण्याचं सगळं. ह्यो असू द्या तेवढं. बाकी तयारी व्यवस्थित ना? बाकी मस्त सगळं व्यवस्थित. माझी अरे हो, ओळख राहिली. हे आपले गीतकार संगीतकार आहेत. काय नाव काय तुमचं? ओंकार राऊत. हा ओंकार राऊत आहे ते. आपले म्युझिकचे डायरेक्टर आहेत. लय गाणी वाजवले ती फेमस केले ती लय गाणी ह्यांनी बरं का. हो ह्यांनी. भाऊ तुम्ही ते हाय हुकू हाय हाय तुम्हीच लिहिलंय का गाणं? लहानपणापासून मला लय आवडते. नाही ते मी नाही लिहिलंय. आई, ते नाही लिहिलंय. मग ते रामबा हो हो हो. नाही ते नाही. हे सगळी जुनी गाणी आहेत. मी आत्ताचा कंपोजर अहो, आहे. काय त्याला जुनी गाणी ऐकायची सवय आहे. त्याच्यामुळे तीच गाणी डोक्यात आहे ती. म्हणून तर घेऊन आलोय. म्हणलं बघ आजची गाणी कशी असते ती जाऊ तुला आज. म्हणून घेऊन आलोय. बाकी काही नाही. आजची गाणी म्हणजे रेकॉर्डिंग तर होईलच, पण शेवंताबाई हव्यात ना. शेवंताबाई कुठे आहेत? येतील की शेवंताबाई. या ना, या ना.
या 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 माफ करा ते मला जरा उशीर झाला ते माझी गाडी चुकली जरा जास्तीचाच लेट झाला असू द्या हो बाई असू द्या पण नाव घेतलं ना बाई हजेरी झाल्या का नाही ओळख करून देतो पहिली हे आपले गीतकार संगीतकार आहेत काय नाव ओंकार राऊत. ओंकार राऊत आहेत ते डायरेक्टर आहेत आपले आणि हे कुरस गाणार आहे तोय कुरस नाही बाई यो माझा बायको आहे नमस्कार ताई नाही बाई बया पाया कुठं पडत नाही प्रोड्युसर एवढं सुंदर दिसतंय हो काय बघितले का संस्कार बघितले तसं नाही ताईंची कधी भेटच झाली नाही हो साहेब कसं रातच्याला रोज येते ती रातच्याला रोजच तमाशाला जावं लागतंय ना मला का जावं लागतंय म्हणजे जावं लागतंय का लोक कला आहे ना ती आणि आपण कोण आहे आपण लोक आहे का नाही हा मग लोकांनीच कला जगवली पाहिजे आणि तुला माहितीये की नाही मी आता लावणीवर पिक्चर करतोय 1 वर्षापासून तयारी बाईंच्या चरणातच आहे मी होय होय नाही आमचे हे आहेत ना लेट ओके लई अभ्यास माणूस आहे भाऊ बरं का मागच्या टायमाला नाही का हे बँकेचा अभ्यास करायचा होता म्हणून बँकॉकला गेले होते होय ग जा की घरी नाही नको गाणं ऐक नाही जा की घरी अगं नको गाणं ऐक नाही इथलं झालंय सगळं आता जा घरी नको नको गा सुरजा जा तेवढं घेऊन जा वहिनीच नको नको गाणं ऐकते नाही आईस्क्रीम खा की नको 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 कोण खा वडायचं कोण जा जा नको नको आता गाणे ऐकते नंतर खाते मग तोंड बंद करून गप बस तुम्ही गावा मी बस तेच म्हणलं मी आपण गायचं होय म्हणजे हा आपण सुरू करूया तुम्हाला मी स्क्रॅच पाठवला होता तुम्ही ऐकलंय का मी ऐकलंय हा मी ऐकलं आपण करूया सुरू हा करूया म्हणजे करूयाच पण बाई म्हणजे एकदम परफॉर्मन्सच करायला आल्यात नट्टापट्टा करून विषय आहे का तो तसं नाही म्हणजे कसं नटल्याशिवाय का नाही लावणीला रंगत येत नाही हो वाह वाह ते असं गाण्याचं तुमच्या भाषेत काय फील का काय बोलते ती एक्झॅक्टली ते फील होत नाही क्या हो बात. म्हणून हे सगळं शृंगार करून आले मग आपण करूया का एकदा रिहर्सल करायची का मी आज अशी रिहर्सल केले का नाही त्या पद्धतीने मी तुम्हाला जाऊन दाखवते हा चालेल चालेल म्हणजे मला काही कमी जास्त असेल तर तसं करेक्ट करेक्ट आपण ट्रॅक लावूया ट्रॅक वरच गाऊया ओके चालेल. पम्या ला फारच सुंदर ताई फारच सुंदर ले भारी भाई हा हा चला ना आपण पटकन रेकॉर्डिंग माईक समोर करूया ना मला शूटिंग मारायची 2-4 शॉट हा ठीक आहे करूया ना आपण आज जाऊन करूया आपण करूया का? चलो चलो रेकॉर्डिंग करूया आपण 15 करूया. मिनिटात तुला गाणं स्टुडिओ record रिकामा करू. करून दे 15 मिनिट 15 मिनिटात कर ना मला नंतर काय- सोनू बाई. निगमचं आले. काय सोनू निगम काय सोनू निगमचं रेकॉर्डिंग आहे नंतर थुक ना ते पूर्ण थुक ना हे जरा मला माहित नाही ते त्यांना उघडून दे हा नाही असू असू द्या लागल हो. बाई लागल हो, लागल बया. दरवाजा तू आज लागला आवाज करू नको हा. आवाज करू नको शांतपणे कर सगळं शांतपणे होईल ना व्यवस्थित जबराट जबराट होणार जबराट वा होणार वा वा हा. बघितलं कसं आहे हा, बसून घ्या ना तुम्ही उभे कशाला तुम्ही बसून घ्या जमल ना हो मला जमल. पहिल्यांदाच करते रेकॉर्डिंग चालते पाणी पितेच जरा बाई तयारीच्या इथे बरं का हा 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 लय भारी म्हणजे बघा तुम्ही आता हो हो करूया सुरुवात वय वय हा हा चल 1 2 3 गो कट 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 लिंक लागली होती अहो नाही लिंक लागली होती तुम्ही साहेब बसा 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 एक मिनिट मी आलो ना तुम्ही- ही धरा थांबा काय थांबा. झालं जमलं अरे नाही मी होय. का घेऊ 500 रुपये का थांबा काय झालं मला जमलं नाही होय नाही 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 जमलंय सगळं व्यवस्थित आहे फक्त माईक समोर उभं राहून गा ताई माईक समोर हा माईक समोर उभं राहिला तरच आवाज पकडणार हा नाही ऐका की त्यांना त्यांच्या पद्धतीने करू द्या एवढं ठेवा पाहिजे तर अजून अहो, मला त्यांच्या का पद्धतीने- देता तुम्ही नका देऊ मला रेकॉर्ड करायचंय गाणं या तुम्ही मी बाहेर करते, मी करते. या हा माईक समोर उभं राहून गायचं एवढं फक्त लक्षात ठेवा चला चला. आलो, सांग आई, काय करताय मालिक थांबाच तुम्ही अहो तुम्ही वाव! अहो, ही- अहो, बाहेर यावं. त्यांना त्यांचं करू दे, तुम्ही बाहेर यावं. सुरजा ही बघूला घेऊन जा घरी तुम्ही बाहेर यावं. बरं, बरं, तुम्ही बाहेर यावं. चिडू नका सर त्यासनी माहित नाही हो काही चिडू नका सर त्यांच्यावर. बसा ताई ए सुरजा जा की घरी जा की
जा चायनीज खा जा. मला नको चायनीज. खा की शेजवान नूडल्स खा. नको मला चायनीज. मंचुरियन असतंय मोमो. नको मला गाणं ऐकायचंय. मग तोंड बंद करून बसित खाली. थांब साहेब 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 बघ की. साहेब सुरू करायचं. हा, सुरू करा. हा बाई वय, वय. माईक समोर. वय मी रेडी आहे ओके, माईक ओके. समोर नाच हा हा मी हा रेडी. बाई जोरदार होऊ द्या बरं का. होईल इथं यावा. बाई रेडी आहे आपण. मी रेडी आहे हा शांतता इथे. छान, छान. 1 2 3 गो. थांबा. आयो चालू ठेवा बाई. अहो बाई काय करताय? अरे त्यांना सांग घुंगरांचा आवाज मध्ये मध्ये घुंगरू गाणं सांग. हो माहितीये मला, ओरडू नकोस. तू का तिथे घुंगरू असू द्या. ऐका घुंगरू पाहिजे ती मला. त्यानं गाणं रेकॉर्ड नाही होणार आहे. एक काम करा जरा. घुंगरू ठेवा घुंगरू पाहिजे. आयो हे बंद कर ना. आज मी सांगतोय आवाज आता ऐकू येतोय. आवाज मूर्ख कुठले हे 2-2 दरवाजे काढून टाका रे इकडनं. चिडू नका सर नाही तुमच्यावर चिडत नाही, तुमच्या दरवाज्यांवर चिडलेलो मी म्हणतोय की तुम्ही चुकलंय वय काही चुकलं नाही. गाणं व्यवस्थित गाताय, फक्त तुम्ही नाचू नका ना. पण मी एक बोलू का साहेब हा बोल. नाचल्याशिवाय का नाही गाण्याला रंगत चढत नाही. हितनं गायल्यासारखं वाटत नाही बघा. असं नुसतं प्लेन वाटल म्हणून ती हा आपल्याला फक्त रेकॉर्ड करायचंय गाणं, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. हा ठीक आहे. रेकॉर्ड करायचं. आणि एक ते घुंगरू जर काढलेत तर बरं होईल. अहो पण कला आहे ती कशी बाजूला काढून ठेवू. कलेला राहू दे की अरे तुम्ही का मला मी कोण वाटतोय तुम्हाला? ठेवा ना तुमच्याकडे 500 का देता मला कळत नाही. एकच मिनिट. ते घुंगरू काढा, कारण आवाज येतोय घुंगरांचा. ऑलरेडी म्युझिक मध्ये असणारा आवाज घुंगरांचा आहे ऑलरेडी. बरं हा ते डबल झाल्यावर कसं ते चुकीचं वाटेल की नाही. हा आणि माईक सोडायचं नाही. आपण इथेच राहायचंय. हा असं बिसं ना. नाही पण तसं नाही हो मालक. माझं काय म्हणणं आहे तिथं आम्ही ठेजवर गातो का नाही 4-5 माईक असते ती. मी कुठे बी जाते, खाली जाते, वर येते, तिथं कोपऱ्यात अशी विंगत ना अशी भरकन येते, काही फरक नाही. माझा माईक आवाज लय मोठा आहे, शेवटच्या रांगेपर्यंत पोहोचतोय. आणि हिथं तर एक एवढीशी रूम आहे, एवढासा माईक हिथं जरी आले तरी आवाज घेईल की माझा. ते नाही, पण स्टेजचं अकॉस्टिक वेगळं, रूमचं अकॉस्टिक वेगळं, वेगवेगळं आहे. आणि हा फड नाहीये इथे, कोणी दर्दी रसिक नाही इथे, फक्त माईक आणि तुम्ही एवढं लक्षात ठेवा. नाही कसं रंगात आलं पाहिजे ना म्हणून एवढंच बाकी काही नाही. येईल रंगात. तुम्ही बाहेर या. मालक तुम्ही बाहेर व्हा. ओमकार लवकर सोनू निकम वाट बघतो. अरे गपरे बाबा आलो. मी गाते. माझ्याकडे ही ठेवा. मी आहे तिथनं बघ. बाहेर येवा लवकर बाहेर येवा. अरे बघू तुझ्यात एक मिनिट तुला बसवा नाव आहे का तिथं. हा एक मिनिट. आणि हे पैसे ठेवू नका. बँजो पार्टीला बसल्यासारखं वाटतंय मला. असू दे की. ठेवून द्या, नंतर द्या. मालक मी रेडी आहे. हा रेडी नाचायचं नाही. मालक म्हणू नका, रेडी सर सवय आहे हो आमची. आम्ही पम्या डायरेक्ट हे लाव, शॉर्ट क्यू लाव. हा शॉर्ट क्यू आहे. तोडा वाजणार नाही. नाही तोडा वाजणार नाही. बरं. ओके 1 2 3 गो. कशाला कट? अरे कशाला कट काय? थांबा जरा. पाहिजे तर अजून थांबा रे. अरे उठ तू इकडनं. उठ तिकडनं. तुझ्यामुळे त्यांना फडाला गाताय तसं वाटतंय. उठ तिकडे. बाहेर जा. नको शूटिंग काय नाही. बाहेर का? कोणी नकोय मला इथे या स्टुडिओ मध्ये. कोणी नकोय. ते सवयीनं झालं ते तिथं आमच्या इथं कल्पना आहे. पहिल्या रांगेत दुसऱ्या रांगेत पटकन बरोबर नजर गेली. म्हणूनच मी बाहेर काढतोय. तुमची काही चूक नाहीये. नाही तुमचं भारी होतंय, भारी होतंय. पहिल्यांदाच तू बाहेर जा. ए बा तुझा बाहेर मी सांभाळतो इथं तिकडं. मी इथं करतोय. तुम्ही कशाला थांबताय? हा तुम्ही का थांबताय? नाही मी हे करतो की त्याच जागी. अहो त्यांच्यामुळे इथे कोणतरी थांबताय म्हणूनच त्यांना वाटतंय ना ते फडामध्ये गातायत म्हणून. नका ना कोणी थांबू. चला ना बाहेर. मी गपचूप बसतो कळणार पण नाही. असू द्या. अहो काय नाही मी आता काही करत नाही. अहो, आपला पिक्चर आहे की नाही, आपलं गाणं आपण रेकॉर्ड करतोय की नाही. तुम्ही पैसे टाकलेत ना, मग चांगलं होऊ दे ना गाणं. ते चांगलं होऊ द्या गाणं. अहो, माझ्याकडे बघितलं की त्यांचं चांगलंच होतंय ना. असं तुम्हाला तुम्ही करायचंय ते करा. मला काय चिडू नका तुम्ही. चिडू नाही. तुम्ही इथे शांतपणे बसायचं तर बसा प्लीज. काही आवाज करू नका. हे इथे नाहीयेत असं समजा. हा? चला. मालक तुम्ही नाही तुम्ही नका कुठे जाऊ. तुम्ही इथे बसा ना. आपण सगळं मागूया खायला. प्लीज बसा ना. प्लीज बसा. मला एक गाणं रेकॉर्ड करू दे, मग वाटेल ते करूया आपण. हा ताई आपण सुरू करूया. वय हा पहिल्यापासून गायचंय. नाही करा मिठीपासून अच्छा, त्या आधीचं गायचं. झालंय समजा. पहिली ओळ आपल्याला मिळाली. पहिली ओळ मिळालेली आहे. करापासून सुरुवात करा. रेडी. चला 1 2 3 गो. थांबा. अरे थांबा. अरे काय चाललंय?
काय रेकॉर्डिंग सुरू आहे नाही काय नोटा उडवताय बाई तिच्यावर. काय अक्कल बिकल आहे का? माझ्यावर $5 आणि $10 उडवतात. तिच्या नोटा उडवतात. मी नाचते नाही माझ्यावर. ऐका ऐका ताई अहो, तुम्ही इतकं वायबर होऊ नका हो. ही आमची कला आहे आणि ते आम्हाला बिदागी देते ती. तुम्ही बायको आहे का नाही? तुम्हाला जमणार आहे बाई अदा करायला? मला नाही जमणार बाई. मी नाचेन की तुम्ही उडवा. अरे नका रे नाचू इथे अरे नाच गाण्याचं काय फड आहे का हा अरे स्टुडिओ आहे ना गाणं रेकॉर्ड करायला आलोय ना आपण साहेब काय करताय तुम्ही तुझा घरी जा. तू काय त्याला घरी जा काय घरी जा तुम्ही थांबा तुम्ही पण थांबा सगळ्यांनी थांबा मला तुमचे जे काय पैसे असतील ना ते तुमच्याकडे परत पाठवतो मी मला नाही करायचं तुमचं म्युझिक कंटाळा आलाय मला तुमच्या म्युझिकचा मूर्ख कुठले माझ कुणाला दाख दोन तारखा मला काय जाऊ दे बोंबलू दे चला तुम्ही अरे 1000 स्टुडिओ आहेत आपल्याला चला तुम्ही मी पण येणार. बघूले तू बस इथंच ठेवतो कोंडून तुला बरोबर चला बाई चला 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 तुम्ही आता बघाच तुम्ही. वा भाऊ मी एक प्रयत्न करून बघू का? मी एक प्रयत्न करून बघू का? अहो काय करताय कशाला ऐका का तुम्ही? अहो नका हो. किती सुंदर बहारदार परफॉर्मन्स. वा 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 तबला तोड एकदम झक. ओक साहेब चला मिठी नमा तुझ्याबद्दल मी अनेकदा खूप वेगवेगळ्या पद्धतीने बोललोय. आज माझ्या मनातलं सांगत नाही पण आज ज्यांच्या मनातलं सांगतोय त्याने तू भरून पावशील याची मला खात्री आहे. एका फार फार मोठ्या दिग्दर्शकांचा मला फोन आला. आमच्यासाठी ते म्हणजे विद्यापीठ आहेत आपल्या सगळ्यांसाठी आणि तो फोन तुझं कौतुक करण्यासाठी आला. त्यांनी मला असं सांगितलं की प्रसाद ते रेग्युलर आपला शो बघतात. ते म्हणाले प्रसाद अरे काय ॲक्टर आहे ती म्हणजे ती माणूस आहे चमत्कार आहे काय मला कळतच नाही. किती व्हरायटी आहे त्या मुलीमध्ये आणि किती व्हर्सटाईल आहे ती मुलगी. तू माझा निरोप प्लीज तिला दे. म्हणून मी आज माझ्या तोंडातले शब्द बाजूला ठेवून मला खूप बोलायचं आहे तुझ्याबद्दल या स्किटबद्दल पण तरी मी ते टाळून त्यांचं मत तुझ्यापर्यंत पोचवलं. त्या अत्यंत मोठ्या महान दिग्दर्शकाचं नाव आहे डॉक्टर जब्बार पटेल. थँक्यू सो मच. थँक्यू सर. भाग्य माझं. थँक्यू बस थँक्यू दादा. भरून पावलो आम्ही सुद्धा. खूप धन्यवाद. मंडळी प्रेम हे प्रेम असतं मग ते माणसांचं असू दे नाही तर प्राण्यांचं. याच प्रेमाचा उत्कट अनुभव आता आपण घेणार आहोत जो दाखवायला आपल्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, हास्य महारथी समीर चौगुले आणि रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवलकर. नमस्कार. जंगलात नेटवर्क नाही आहे हे सांगायला फोन केलेला आहे. वाईल्ड व्हिडिओग्राफर आहात ना मग व्हिडिओ काढा आणि
वाघाच्या वेशात कावीळ झालेला ससा दिसताय. ब्युटिफुल. आ हा 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 हा. अस्वलाचं कातडं पांघरलेली कोकिळा. आ हा 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 हा. बोल्ड अँड ब्युटिफुल कोकिळा. उधळलेला घोडा. हा घोडा गेली वर्षभर उधळलाय. दिसेल ती रेस जिंकतोय. ओ हो हो हो. अरेच्छा अरेच्छा. हा कुठला बरं पक्षी? आई ग, प्रेमळ दिसतोय. अरे ही तर टॅन झालेली चिमणी आहे. ओ इतकी रानडुकर. बाप रे, फॅन्टॅस्टिक. क्या बात आहे यार. काय शॉट्स मिळालेत यार. जबरदस्त. ओ गॉड, कमाल. आहा. आई ग. माझाच आवाज आहे. काय करायचं? म्हणजे काय?
व्हिडिओग्राफी कसं काय व्हिडिओग्राफी अगं बाई काय आता काय 7 फेरे मी वेगळा आहे काय अरे नाही रे अरे मी वेगळा आहे रे अरे मी वेगळा आहे रे हॅलो सर, थोडंसं नेटवर्क आलं म्हणून म्हटलं फोन करूया. सर, आमच्याकडे तुमच्यासाठी खास हनीमून पॅकेज आहे. 5 days 4 nights आमच्या टायगर रिसॉर्ट मध्ये. गो, एन्जॉय अँड बी व्हायलंट. नाही मी लग्न नाही करू शेत माणूस आहे And they lived happily ever after. क्या बात जोरदार टाळ्या. कहर परफॉर्मन्स सई. कडक परफॉर्मन्स, कडक म्हणजे खूप मजा आली. आज तुम्ही हेही सिद्ध केलं की तुम्हाला डायलॉग्सचीही गरज नाही आणि आय एम सो प्राऊड ऑफ यू. म्हणजे एका शोचा भाग असणं याबद्दल अभिमान वाटावा असे वारंवार क्षण येतात आणि ती फ्रिक्वेन्सी मला खूप आवडते. आमिरदा, तुमच्या टीमने पण आज हलकल्लोळ घातला, मजा आली, खूप मजा आली गाईज. आय लव्ह यू. वा 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 वा. मंडळी, थोरा मोठ्यांचं चुकीचं मार्गदर्शन म्हणजे अवघड जागेचं दुखणं. सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. असंच काहीसं घडलंय काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत. चला तर बघूया तिथे नेमकं काय घडतंय. जे दाखवायला मंचावर येतेय हास्य जत्रेतली यंग ब्रिगेड. ओंकार ऐक, सर येत आहेत, मी त्यांना घेऊन येतो, तुम्ही सगळे रेडी राहा. सर येत आहेत? यो मिनिट आहे काय? मिनिट नाही अरे.
अरे जा घेऊन ये जा. मी येतो. मुलांनो ऐका, हा खूप लावला रे ओ ऐका. मी एक काम करतो. अभे का ऐका, सर येत आहेत तर जरा नीट करा. हा सर येत आहेत, प्रिन्सिपल सर येत आहेत तर नीट करा, आरामात करा. आपण ही रणथ्रू सरांना बजेटसाठी दाखवतोय तर तशी करा. हा आपल्याला सेटचं बजेट वाढवून घ्यायचं आहे. आपल्याकडे अवाढव्य मोठा सेट आहे 2 ठोकळ्यांचा. हा तो आपल्याला वाढवायचा आहे. आपली एकांकिका मुळात सेटनी अजून बाहेर येईल असं मला वाटतंय तर तसं करा. ओके. हा आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं, तुमच्यातल्या नवोदित लेखकाला ऍडिशनच्या माध्यमातून संधी देऊ नका. लक्षात ठेवा. तू लक्षात ठेव. रमेश तुला आहे हे. हा सर ते मी एक एकांकिका लिहिली ती वाचली तुम्ही? त्या एकांकिकेला विचार ती एकांकिका आहे का आधी. हा? मग मला माझ्याकडे ये. एक सजेशन देतो तुला, एकांकिका घे, प्रत्येक पानावर काट मार आणि होळीत टाक. हा चांगली होईल. चला पोझिशन्स घ्या यार लवकर. सर या ना सर या सर या सर. हॅलो सर या. हॅलो स्टुडंट. हॅलो हाऊ आर यू? ओंकार कसा आहेस? हॅलो सर. हॅलो. वा काय कशी चालली आहे रिहर्सल? सुरू आहे. चांगलीच चालली असणार ऑफकोर्स. चांगलीच चालली असणार. काय मला माहिती आहे, जेव्हा जेव्हा तू दिग्दर्शन करतोस तेव्हा तेव्हा एकांकिका नंबरात येते. 2 वर्षांपूर्वी तू एक एकांकिका डिरेक्ट केली होतीस तेव्हा आपल्याला मानाचा अरुण कदम मराठी अस्मिता करंडक मिळाला होता. मला आठवतं. सर या वर्षी पण आमचा तोच प्रयत्न आहे सर. म्हणजे एकंदरीत तालीम बघता आम्ही करंडकाच्या फार जवळ आलोय सर. आणि यावर्षी सर आम्ही वाचिक अभिनयाचा प्रभाकर मोरे करंडक पण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. वा सोने पे सुहागा. वा छान. सर बसा ना सर. नाही बसत नाही. नाही ओंकार नको अजिबात नको. मी बसत नाही, मी निघतो. काय आहे, आमची एक महत्वाची कॉन्फरन्स आहे तर मला तिथे जायचंय. सगळे HODs आणि क्लास टीचर्स माझी वाट बघतायत त्यामुळे मला जावं लागेल. नाही सर 5-10 मिनिटं बसला असता, तालीम पाहिली असती तर जरा मुलांना बजेटचं पण थोडं हे. नाही हा बजेटची काळजी करू नकोस, अजिबात काळजी करू नकोस. 70,000 अप्रूव्ह केलेला आहे. सेटसाठी 70,000? मी मला बनेने सांगितलं होतं की आपला सेट मोठा असणार आहे. हा जरा. पण मी ऍक्च्युली खरं सांगू तर 1,08,000 बजेट सँक्शन केलेलं आहे. हा का कारण आपली मुलं दिवस रात्र मेहनत करतात की नाही, मग त्यांच्या खाण्यापिण्याची सुद्धा कॉलेजने व्यवस्था करायला हवी म्हणून. कॅन्टीन वाल्याशी बोललेला आहेस तू. ओके. 1,08,000चं बजेट सँक्शन झालेलं आहे. थँक्यू सर. आमच्या वेळेला कुठे होते हे पैसे? मला याचा विनोद फार आवडतो. हा असा समकालीन विनोद करत असतो ना, मला हे फार आवडतो. ओके गुड. वा छान करा. या वर्षी सुद्धा मला एकांकिका नंबरात हवीये म्हणजे हवीये. चला येतो मी. हा सर ना एक 5-10 मिनिटं बसा, म्हणजे तालीम बघितली तर जरा बरं वाटेल. अरे नाही नको, काय महत्वाची कॉन्फरन्स आहे. खोळंबा होईल सगळं, मला जावं लागेल. मग 7 पहिला सीन बघा आणि निघा ना सर. पहिला ब्लॅकआउट बस 7 मिनिटं असेल सर. फार तर पटकन होईल, म्हणजे मुलं तयारच आहेत, लगेच होऊन जाईल सर. नाही मला माहितीच आहे की विद्यार्थी अगदीच म्हणजे त्यांना प्रोत्साहन मिळतं शिक्षक आल्यानंतर, हरकत नाही. पण 7च मिनिट जात नाही बसणार. नाही तेवढाच बसवलंय सर. 7 35 5 मिनिटाची एवढं उत्तम. करेक्ट सर बसा ना. बरं बसतो मी. इथे बसू. हा सर इथे. इथे बसू. छान करा रे मुलांनो. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. चिलीमिली MHJ. चिलीमिली MHJ. सॉरी सर. नका करू रे. चला पोझिशन्स. हा तू डफ घेऊन बस. हा सर सुरू करतो. हो. 5 4 3 2 1. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना डोळ्यात डोळे घालून अभिवादन करत MHJ महाविद्यालय अतिशय परखडपणे सादर करत आहे एक सत्य. चोर आले. छान अनाउन्समेंट. थँक्यू सर. चोर आले. खळखळणाऱ्या नर्मदेच्या खोऱ्यातून चोर आले. आजूबाजूच्या माणुसकी शून्य गर्दीतून चोर आले. स्वतःवर प्रेम करणाऱ्या स्वार्थी वृत्तीतून चोर आले. पण आमच्याकडे चोरण्यासारखं राहिलंय काय?
पण आमच्याकडे चोरण्यासारखं राहिलंय काय? पण आमच्याकडे चोरण्यासारखं राहिलंय काय? पण आमच्याकडे चोरण्यासारखं राहिलंय काय? माझं अस्तित्व, माझं सत्व, माझा निडरपणा, माझे विचार. अरे हे तर केव्हाच गाडले गेलेत. स्वतःचे विचार दुसऱ्यांवर लादणाऱ्या मधमाशी आहे रुपीय. पुढे पुढे पुढे. अरे हे तर केव्हाच गाडले गेलेत. स्वतःचे विचार दुसऱ्यांवर लादणाऱ्या मधमाशी. काय होतंय? नाही सॉरी ओंकार. बेटा बेटा काय होतंय तुला सांग. इकडे 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 काय होतंय? तुझ्या दाढीच्या जडत्वामुळे तुझ्या जबड्यावर वजन आलेलं आहे. त्यामुळे तो शब्द जमत. इकडे इथे काय नाव काय तुझं? दत्तात्रय मोरे. बर सर मी तुम्हाला म्हणाला होता ना दत्तू, सकाळी पेपरची लाईन टाकतो, लेक्चर अटेंड करतो, नंतर इथे तालमेल येतो. वा वा वा. ए तुझे कष्ट चांगले आहेत बेटा, चांगले आहेत कष्ट. पण कोण आलाय सांग? कोणी नाही सर, तुम्ही चालत नाही रे वेंदाळा. इथे एकांकिकेत कोण आलंय? चोर आलेत ना. चोर आलेत की तुझे मामा आलेत? चोर आलेत. चोर आलेत बरोबर की नाही ओंकार? चोर आलेले. मग जर चोर आलेले आहेत तर चोर कसे बरं येतील? आणि ते आल्यानंतर लोकांची काय अवस्था होईल? डोळ्यात दिसायला हवं ना चोर आलेत. एक अर्धा चमचा भीती आण डोळ्यात. अर्धा चमचा. चोर आले चोर आले चोर आले. अर्धा चमचा आण. चोर आले ही पूर्ण झाली. पूर्ण चमचा नाही, अर्धा चमचा भीती डोळ्यात आण. तुझ्या लक्षात येईल चोर आले. कर बरं. चोर आले. बरोबर. हे तुला सांगतोय बघ. ए वंडी चेतना सर. हा तुझं जे काही नाव असेल बाळा लक्षात घे. जर गावात चोर आलेले आहेत, शहरात चोर आलेले आहेत, तर तुम्ही घाबरायला हवं ना. तुमच्या पायात 1.5 चमचा जर तुम्ही चलबिचल आणलीत तर हा 1.5 चमचा आणि हा अर्धा चमचा असे 2 चमचे मिक्स करून ही अर्धा चमच्याची भीत. चोर आले हे दिसायला बरोबर की नाही? काय होतं? आणि तुला सांगतो, आम्ही कॉलेजमध्ये असताना मी रमेश पवारांची म्या नावाची एकांकिका केली होती. आम्ही असंच करायचो. काय होतं, तुम्ही ना प्रयोग करणं गरजेचं आहे. चोर आले हे दिसायला हवं. तुमच्या देहबोलीतून कळायला हवं की अरे चोर आलेले आहेत. करा बरं, करा. थांबा का? नीट. ओंकार काय ना, लोकांशी एकरूप हो हे सांगताना चोर आले कळलं, ते दिसलं पाहिजे. Yes, sir. तर गंमत आहे की नाही? हा, sir. करायला सांगताना मग मजा येईल बघ. हा सर करतील ते सर करतील. ऐका सरांनी जे सांगितलंय ते लक्षात ठेवा. गरज नाहीये. ते ज्या एनर्जीनी करतायत ते करा. गरज नाहीये. त्यांचे सगळे चमचे वापरा. चला सर करतील. छान करा. पुढे जा. पुढे जाऊया. ते सुरुवातीला करा. चिलीमिली MA ऑफ कॉलेज सायन्स कॉमर्स आर्ट्स डिग्री डिप्लोमा स्वायत्त महाविद्यालय करा. काय होतं, आपले ट्रस्टीज येतात तर ट्रस्टीजना कसं कॉलेजचं पूर्ण नाव घेतलं की आवडतं. ते घ्या पूर्ण. चिलीमिली MA ऑफ सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स डिग्री डिप्लोमा स्वायत्त महाविद्यालय. ते छान. सर घ्या बेटा कर ना. ते घोषणा रिराईट करतायत सर. काय म्हणतोय? काय नाही सर, काय घे बरं घे. घ्या पटकन. चिलीमिली MA कॉलेज ऑफ आर्ट्स स्वायत्त शाळा टेक्निकल. राहू दे सर, ते करून देतो सर. नंतरच आहे. नंतरच फायनलला गेली एकांकिका की मग हे सगळं फर्स्ट राऊंड पासून हे नको. पुढे जाऊया. एक काम करा, गाण्यापासून घ्या डायरेक्ट गाणं. हे सांगतोय ना तुला चितन. सर अप्रतिम करतील ते. करा रे पटकन करा. हा सर. मंड्या ए बळा नीट कर. थोडा उजेड ठेवा. थोडा उजेड ठेवा. अंधार फार झाला. अंधार फार झाला. पण ती जपून ठेवा. नाही. अंधार. नाही. काय झालं सर? आता सांगा, काय वाटीभर अंधार कमी पडलाय का? नाही. मला सांगा, काय झालंय?
काय होतंय ना ओंकार मला हा. ते हो हो आहे ना हो हो सिंक्रो नाही होत. ए बने तू जुना आहेस ना रे, सांभाळून घे ना नवीन मुलांना. हा? असं नको करू, त्यांनाही कळू दे ना कसं करतात सिंक्रो. नाही चांगलं करतायत सर नाही ते. काय होतंय तुला सांगतो, ते हो हो आहेत ना ती 2 अक्षरं जरा खटकतायत मला. त्याच्याऐवजी ना मला वाटतं होका असेल ना तर ते मीटर मध्ये बसेल. नाही सर, मी जरा डफ दे. नाही सर वाजव तुम्ही. नाही नाही नाही. अरे बाबा मला येतो डफ हा, घ्या, वाजवता. म्या नावाची एकांकिका करायचो, विंगेत जाऊन स्वतःच डफ वाजवून आलो होतो एकदा, मला माहितीये. पण सर ते हो हो वेगळ्या अर्थीने ते हो हो असं नाही नाहीये नाही ते. प्रश्न आहे ना तो, पण ती जपून लावा. हो का अंधार फार झाला हो का, ते आलं पाहिजे. ते नाही बघ, डफ 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 पण ती उजेडात लावा हो का, अंधार फार झाला सर हो का, सर डफ 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 सर 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 तुम्ही डफ 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 असं बोलताय सर, म्हणजे मला कळत नाहीये. माझी जुनी सवय जरा गेली ना. थांब. पण ती अंधारात लावा हो का, हे घ्या होकाला घ्या, होकाला घ्या. ए बळा ए बंडी होकाला घे, होकाला घे. मी देतो, मी रिदम देतो. होकाला घे. हा थोडा उजेड ठेवा, थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला, झोका झोका पण ती जपून ठेवा. होका. अरे गपरे, झोका होका होका काय आहे? येडे आहेत तुम्ही जरा. राऊत हे बसवलंय मी. मूर्ख. आय एम सो सॉरी सर, जरा मी तुमच्या समोर रागवलो, पण ते होका ठोका झोका करतायत काहीतरी. हा सर ते झालाला झोका आणि ठेवाला ठोका असं. नाही ओंकार आणून देते. नको चिडू. नाही सर, ते काही कारण देत आहेत मला सर. कळतंय रे, माझ्या वेळेस पण आम्ही जेव्हा न्यायकांकिका केली तेव्हा होती माझा तुम्ही. दिग्दर्शक मला असंच मला माहिती हा, आहे. सर ते करतील सर. सर ते करतील. माझ्या मते आपण पुढे जाऊया. चालेल, चालेल, ते चालेल. करतील. हा, हा, तुम्ही प्लीज घाबरू नका. हा, हा? नाही, नाही. ए पुढचं पटपट करा आणि पलटा नाही, वाजवा. वाजवतो. मला आता मजा यायला लागली. सर नाही त्याला द्या ना सर. नाही मी वाजवतो. घे अहो सर नको सर, नको. मी रिहर्सल झाले सर. अच्छा हा त्याला सर काय कर? तुम्ही पूर्ण बघा आणि मग सांगा. Yes, मध्ये मध्ये थांबून मग ते Yes. पण. हा हा येस हा, करा रे पटकन. शिशिरातील हिमात होका. हा हो का. शिशिरातील हिमात ते गोठतील श्वास, होका. हृदय जपून ठेवा, अंधार नाही फार नाही झाला. नाही सर काय नाही परत तेच होत आहे, तुमचा सिंक्रो होत नाहीये. काय होत मला सांगा, तुमचा हिमालय कुठे आहे? मला वाटतं हिमालयाच्या सावलीनंतर हिमालयाची ओंजळ असं काहीतरी करेल हा रंगभूमीवर. काय आहे? हे काय आहे? असं कुठे वेडा कुठचा बंड्या, असं नसतं रे. तुमच्या लक्षात येत नाही तुमच्या तिघांचं कुठे चुकतंय. तुमच्या तिघांचा हिमालय एक नाहीये. का नाहीये? कारण सर डिरेक्टर एक पाहिजे ना त्यांना सांगणारा. तुम्ही पण सांगताय, मी पण सांगतोय, कन्फ्युज झालेत ना सर ते. अच्छा. प्लीज तुम्ही प्रिन्सिपल आहात, मला मान्य आहे, पण तुम्हाला सगळ्यातलं सगळं नाही कळत सर. आय एम सो सॉरी, मी खूप थेट बोलतोय, पण नाही कळत सर तुम्हाला. मी डिरेक्टर आहे ना, मग मला सांगू द्या ना सर त्यांना. तुम्ही प्रोफेसर्सना सांगायला जाता का कसं शिकवायचं काय करायचं? नाही ना. क्रिकेट कोचला सांगायला जाता कशी बॅटिंग कर किंवा कसं बॅटिंग शिकव? नाही ना. मग मी डिरेक्टर आहे, मला सांगू द्या ना त्यांना. मी फक्त जे दाखवत होतो ते अत्यंत चुकीचं, फालतू, घाणेरडं, दळभद्री, गलिच्छ, बिभत्स असं होतं सर. प्रेक्षक म्हणून निकृष्ट दर्जाचे आहात सर तुम्ही. आय एम सो सॉरी. कळलं का? म्हणून ना तुमची मुलगी प्लंबर बरोबर पळून गेली. त्या प्लंबरला कोणाला माहित नसेल, त्या प्लंबरला तुम्ही शिकवायला नळ आणि नलिकेमधला फरक तुम्ही प्लंबरला शिकवता. त्याचा सूड म्हणून त्यांनी तुमची मुलगी पळून गेली आहे ती. काहीतरी आपलं. अरे मी थांब ना, म्हणजे डिरेक्टर आहे ना मी. असं नव्हतं सर आमच्या वेळी डिरेक्टर बसवायचा, कोणी प्रिन्सिपल येऊन मध्ये मध्ये करायचं नाही सर. तुम्हाला जर बसवायची असेल एकांकिका तर तुम्ही बसवा ना. तुम्ही या, फडतरे बाईंना घेऊन या, कदम सरांना घेऊन या, सगळ्यांना घेऊन या. इथे बसून टाका एकांकिका. माझी काहीच गरज नाहीये ना. हे असं असेल तर मी नाही बसवणार आहे सर. आय एम सो सॉरी. सर आय एम सो सॉरी सर. सॉरी सर. मी सर
सॉरी सर. बिचारा. सर मी करतो एवढं म्हणायला असतास तरी झालं असतं. नाही म्हणजे बाकीचे आपले शिक्षक आहेत ते पण तसंच करतात. मी एखादी सूचना द्यायला गेल्यानंतर म्हणतात सर मी करतो. पुढे त्यांनी केलं की नाही मी बघत नाही, करतात की नाही मला माहित नाही. माझ्या मुलीचं जरा सॉरी नाही नाही छान करा. यावर्षी नंबरात काढा एकांकिका. आपण मागच्या वर्षी जर आपलं हुकलं होतं ना, दुसरं आलं होतं, पहिलं काढा. नाही नाही छान करा ओंका. वा छान कर. अरे नाही असं असं ते एक सांगायचं होतं. एकांकिकेविषयी नाही, एकांकिकेविषयी नाही. बजेटचं फक्त 70,000 आपलं बजेट आहे. 70 रुपये करतोय मी. सर असं करू नका सर. 70 असं करू नका सर. एक आपला जो मोठा सेट लागणार आहे ना, सर तो गरजेचा आहे एकांकिकेला, तो सर. 2 ठोकळ्यात कर. सर, I'm so कारण sorry, सर. कॉलेजने 2 ठोकळे देणं ह्या एका ठोकळ्याला हे सुद्धा खूप आहे. सर, I'm so sorry, सर. सर, असं करा. करा, सर. आणि चहाचं बिल 70च्या वर गेलं नाही पाहिजे. सर नाही सर प्लीज एकांकिका नाटकाची सर बजेट हवंय. सर करा. ऐका, सर, ऐका, सर. वा 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 वा. या सरांना मज्जा यायला लागल्यानंतर आम्हाला पण खूप म्हणजे खूपच मज्जा यायला लागली. कहर परफॉर्मन्स. वा प्रसादा. तुमच्या दोघांसाठी होती शिट्टी, ओंकार आणि पृथ्वी. अफलातून अफलातून फार अप्रतिम आणि अत्यंत जेन्युइन परफॉर्मन्स. मजा आली, खूप मजा आली. वा 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 वा. सई. दर्जा परफॉर्मन्स होता आणि तुम्ही सगळ्यांनीच म्हणजे तोड दिया की असं म्हणायला हरकत नाही. श्रमेश प्रथमेश सुंदर लिहिलं होतं, सुंदर अप्रतिम परफॉर्मन्स. मजा आली. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.